ज्येष्ठ नागरिक संघटनेने केला ते राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी तेलकर साहेब आणि निर्मलाताई, माझी स्नेही प्राचार्य तेजनकर. आता सभागृहामध्ये एवढी मंडळी, माझ्या माहितीप्रमाणे एक 5-10-20 लोकांचं नाव वगळता मी सगळ्यांची नावं घेऊ शकेल अशी अवस्था आहे. आणि हे जरी असलं तरी आज काही मंडळींचं नामोल्लेख करावा लागेल. कैलास शेख बसलेले तिथं, उद्योग क्षेत्रातले सुनील भाई आहेत, आमच्या संस्थेचे बॅरिस्टर गांधी ते निवडले. बॅरिस्टर गांधी आणि बारवाले साहेब हे आधारस्तंभ होते, हे संस्थापक सदस्य होते. त्याच्यात माणिकराव जानवीकर पण होते, नानांना माहिती येते नावं. अजय गांधी इथं उपस्थित आहे. सुनील भाई शेजारी लाहोटी सर आहेत, ज्यांचं आता म्हणजे नवीन शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन होत असतं. अग्रवाल सर वारले, त्यांनी अकॅडमीसाठी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं होतं. त्यांचा उल्लेख मला प्रामुख्यानं शैक्षणिक क्षेत्रात जो अलीकडे काम सुरू केलं त्या संदर्भात करावा लागतो. विलास बापू इथं बसलेले. नातेसंबंध हा वेगळा भाग, पण ते मित्रत्वाचं एक नातं पण आहे. आणि त्यांच्या शेजारी नानासाहेब देशमुख बसलेले, ज्येष्ठ व्यक्तिमत्वापैकी ते एक आहेत. आज नानांना माहिती आहे, सुदैवानं 3 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शेजारी बसलेले आहेत. द्वारकादास पाथरीकर आहेत, लगाने बापू आहेत, रंगनाथ नाना काळे आहेत. म्हणजे इथं नावं एक घ्यायचं म्हणलं की पंचायत होऊन जाते. इकडं मोठे साहेबांचं नाव घेतलं तर ते राम रोडगे नाराज होतील, अशी सगळी अवस्था आहे. म्हणजे नाव कोणाचं घ्यायचं आणि कोणाचं नाही हा प्रश्न येतो. आमचे अंकुशराव तौर बसलेले आहेत, सगळे रवींद्र तौर, अशी सगळी इथं ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. म्हणजे एक जर नाव घेतलं तर पुढचे 10 नावं राहून जातात अशी परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा माझ्या सुखदुःखात, माझ्या चांगल्या भरभराटीच्या काळात, अडचणीच्या काळात खूप सहकार्याने मला मदत केलेली आहे. म्हणजे मला जो गौरव प्राप्त होतो तो गौरव काही माझ्या कामाचा गौरव आहे असं मी म्हणत नाही. या संबंध तुम्ही बसलेल्या लोकांच्या सहकार्यामुळं ही संधी मला वारंवार प्राप्त होते, हे मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे. हे काही माझं एकट्याचं कर्तृत्व नाही आहे, तुम्हा सगळ्यांच्या साथीमुळं ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहे, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे ह्या सगळ्या साथीमध्ये तुम्ही नसता तर कदाचित मला या गौरवाची संधी प्राप्त झाली असती का, असं प्रश्नचिन्ह मी विचारू शकतो. इथं नेताजी उर्फ भांदरगे साहेब इथं बसलेले आहेत, ज्येष्ठ अंकुशरावजी ज्येष्ठ पत्रकार इथं बसलेले आहेत. आता त्यांची वयाची 91वी चाललेली आहे. म्हणजे अशी एवढी मंडळी आहे की नामोल्लेख करावं तर पंचायत होती, अशी पंचायत होऊन बसलेली. माझ्याबरोबर जे आताही कार्यरत आहे, पूर्वी कार्यरत राहिली अशी काही मंडळी आहेत. त्याच्यामध्ये बाबूरावजी मोरेंचा उल्लेख करावा लागेल, बाबूरावजी कदम आहेत. ही सगळी मंडळी अनेक वर्षापासून बरोबर आहेत. विठ्ठलांना बसलेले आहेत, शेजारी चंद्रकांत आहे, कोणाचं नाव ठेवायचं, दिलीप बसलेलं आहे. अनेक नावं पुढे येतात आणि पंचायत होऊन बसतील. ह्या सगळ्या मंडळीचा उल्लेख करता करता ते लगेच गोडे नाराजीनं खाली पाहायला लागले. म्हणजे नाव कोणाचं टाळायचं, डॉक्टर म्हणजे एकही डॉक्टरचं नाव तुम्ही घेत नाही. खासदार काळेसाहेबांचाही उल्लेख करावा लागतोय असं आत्ता मला सांगण्यात आलेले, मला समोर तर काही दिसलेलं नाही, पण त्यांचाही उल्लेख करतो. प्रेमाचे संबंध आहे म्हणून ते आलेले आहेत, ते खासदार म्हणून आले असं मी मानत नाही. म्हणजे प्रेमाच्या संबंधामुळं त्यांनी येणं केलं असावं, हा त्याच्यातला भाग आहे. म्हणजे हे सगळे नावं घेत असताना सुभाषरावजी बोडखे झाले, उद्धवराव आहेत, प्रल्हादराव नाराज होतील, एकनाथराव खेडेकर आहेत. ही सगळी मंडळी प्रेमाची मंडळी आहे. आणि सगळ्या मंडळींनी आम्हाला जी काही वारंवार साथ दिली. मोहिते पती पत्नी कायम असतात ते पण आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीची मुद्दाम उल्लेख करावा लागतो. पारखे ज्यांना वनमित्र पुरस्कार मिळाला ते पण आहेत. ह्या सगळ्या मंडळीची आम्हाला कायम साथ मिळालेली आहे. प्रवीण गणगाव, त्यांच्या वडिलांनी आत्ताच अलीकडं दीक्षा घेतलेली आहेत, पण त्यांचे वडील
संस्थेच्या कार्यापासून आमच्यासोबत होते, त्यांचा पण उल्लेख इथं करावा लागतो. खरं म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असणारी इथं रंगनाथ जाधव बसलेले आहेत, वसंतरावजी देशमुख आहेत. वसंतरावजी देशमुखांचं नाव घेतलं तर भगवानराव काळे म्हणतील आम्ही रात्रंदिवस बरोबर नाव का घेतलं नाही, अशा सगळ्या पंचायती होऊन बसतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी पुढचा नामोल्लेख आपल्या सगळ्यांना नम्र अभिवादन करून मी तो थांबवतो. म्हणून आपण सगळे ज्यांनी मला आयुष्यात सतत साथ दिली त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. खरं म्हणजे मला सगळ्यात आनंद ज्येष्ठ संघटनेनी जे मला सत्कारासाठी त्यांनी मला सांगितलं की बा तुमचा सत्कार आम्हाला करायचा आहे. तर नाना मी त्यांना असं म्हटलो की या वयामध्ये एवढे वर्ष तुम्ही काम करत आला आणि एवढ्या वर्षाच्या कामानंतर तुमचा अनुभव तर नक्कीच दांडगा आणि मोठा आहे, त्याच्याबद्दल नाकारण्याचं कारण नाही. खडक्यांना होते, पायगव्हाणे होते, अंकुशरावजी होते, ही सगळी मंडळी आली होती. तुम्ही म्हटलं तुमचा अनुभव दांडगा या सगळ्या गोष्टी आहे, पण आता या उतार वयामध्ये ही उठाठेव तुम्ही का करता, असा प्रश्न मी त्याला विचारला. म्हणजे तुम्ही ही भावना व्यक्त केली त्याच्याबद्दल मी आनंदी आणि समाधानी जरूर आहे. सत्काराचा आनंद प्रत्येकालाच होत असतो, तो मला पण झालेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना या वयामध्ये तुम्ही हे सगळं करणं हे मला फारसं भावलं नाही, संयुक्तिक वाटलं नाही. मनाला थोड्या वेदना पण झाल्या, दुःखही झालं. पण मला त्यांचे आभार जरूर व्यक्त केले पाहिजे की या वयात सुद्धा त्यांनी एवढे परिश्रमपूर्वक हा उद्योग आणि ही उठाठेव केली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आणि आभारी सुद्धा आहे. ह्या सगळ्या मंडळीची आता ते देठे हात वरून करून सांगायला लागले की मी इथं बसलेलं असताना माझं नाव घेतलं नव्हतं. म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी एक माणूस असा सांगू शकतो की मी कुठे आहे. तर प्रत्येकजण माझ्या हृदयामध्ये आहे आणि माझ्या मनामध्ये आहे, याच्याबद्दल शंका नाही. मला आनंद ज्येष्ठ नागरिक संघटनेचा एवढ्यासाठी करायचा आहे की सत्काराचं जे नियोजन केलं त्याच्यात तुम्ही नानाच्या हाताने माझा सत्कार ठेवला, हे मला फार भावलं. कारण नाना असं व्यक्तिमत्व आहे, काय असतं की आलेल्या पाहुण्याचं कौतुकच करावं लागतं, पण ते मनपूर्वक कौतुक आहे. म्हणजे मला नाटकी कौतुक करायला जमत पण नाही आणि स्वभाव पण नाही. नाना कायम आणि या क्षणापर्यंत कायम कार्यकर्त्यात भूमिकेत राहिलेले, हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. हे बऱ्याच जणांना जमत नाही. त्यांच्या जवळच्या माणसांनी जर हे शिकून घेतलं तर त्यांना सुद्धा असं मोठं होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. पण ते कोणी शिकतील असं मला वाटत नाही, कारण एवढं कर्तव्यनिष्ठ काम नानांनी केलेलं आहे. बैलगाडीतून प्रवास करून, मोटरसायकलवर प्रवास करून, ट्रॅक्टरवरती प्रवास करून, स्वतः गाडी चालवून सगळे उद्योग करून, दुष्काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून दुष्काळी कामामध्ये स्वतः कार्यरत राहण्याचं काम बागड्या नानांनी केलेलं आहे. म्हणून ती कार्यकर्त्याची भूमिका बऱ्याच लोकांना आज माहिती नसेल, असं त्याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. खरं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं प्रथम वैशिष्ट्य अपवाद असेल, अपवाद असू शकतात, पण या कार्यक्रमाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की माझा गौरव होतोय आणि माझा गौरव नानाच्या हाताने होतोय. नानाला, संयोजकाला, कार्यक्रमाच्या आयोजकाला माझं ओळखपत्र, परिचयपत्र द्यावा लागलेला नसावा अशी माझी खात्री आहे. आणि दिला असला तरी त्यांच्या दृष्टीनं तो अत्यंत तोकडा असणार आहे. कारण विद्यार्थी दशेपासूनचे परिचित आम्ही आहे. आणि नाना एक उल्लेख मुद्दाम करतो, इथं मुद्दामून बसलेले, त्याचा आता योगायोगाने लक्षात आलं माझ्या. कांती शेठ कासलीवाल आलेले तिथं आणि छत्रपूत शेठ साबदराव लोणगाववाले ते पण इथं हजर आहे. ते दोन्ही नावं तुम्ही ओळखता, एक जालन्याचं नाव आहे, एक पिंपरी राजाचं नाव आहे. हे आम्ही सगळे शाळा मित्र, म्हणजे शाळा मित्र अवस्थेपासूनचा सगळा परिचय या कामापर्यंत, आजच्या कामापर्यंत नानांच्या लक्षामध्ये पूर्ण आहे. प्रत्यक्षात ते पुढच्या कामांना त्यांना त्याची तेवढी जाणीव जरी नसली तर त्याचा वेध आणि शोध त्यांनी हमखास घेतलेला असेल याची मला खात्री आहे. कारण त्यांची भूमिका कार्यकर्त्याची इथं
माझ्या माहितीप्रमाणे इथं रामू काका शेळके पण असतील, बहुतेक दामोअण्णा पण असतील, माझ्या माहितीप्रमाणे नवपुते त्यांचा उल्लेख राहून गेलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीच्या काम करणारा सर्जेराव ठोंबरे, ज्यांच्या गावात आम्ही काम केलं, ते म्हणते गावात काम केलेलं असून आम्हाला आठवण करेना, ते पण इथं हजर आहे. अशी सगळ्या मंडळीची नावं घेत असताना भास्कररावजी आता इथं पुढं दिसत नाही, कुठं तरी बसलेले असावे. त्यांचा स्वभाव आहे कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहण्याचाच त्यांचा स्वभाव आहे. ते आमचे खरे गुरुजी, ते पण हसायला लागले की काय माझं नाव का घेत नाही म्हणून. म्हणजे असे अनेक व्यक्तिमत्व इथं बसलेले आहेत. ह्या सगळ्या व्यक्तिमत्वाची नावं घेताना म्हणजे अंतःकरण जड पण होतं आणि अवघड पण होतं ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून नानाच्या हाताने सत्कार केला तो अत्यंत माझ्या मनाला भावलेला आहे. कारण विद्यार्थी दशेपासूनचं कार्य त्यांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. नाना समाजकार्य करतच राहिले, आजही करतात. पण कार्याबरोबर त्यांनी राजकारणात सुद्धा भक्कम गती स्वकर्तृत्वावर घेतलेली हे वैशिष्ट्य. हे सगळे शब्द तुम्ही जोडून ऐका, स्वकर्तृत्वावर घेतलेली ही सगळी गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं नानाच्या बाबतीत लक्षात घेतली पाहिजे. नानांनी काम केलं तसं थोडंफार चुकून माकून अपघात म्हणून, माझा सुद्धा अपघात झालेला बऱ्याच लोकांना माहीत नसेल. मी सुद्धा अपघातानं राजकारणात गेलेला माणूस आहे, हे तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आठवण करून दिली पाहिजे. कदाचित तुम्ही सुद्धा त्याचे वाटेकरी असाल, कदाचित पापाचे असाल किंवा पुण्याचे असाल, मला माहीत नाही. पण तुम्ही पण वाटेकरी असू शकतात. कारण मला पाडलं म्हणून तशा अर्थानं पुण्याचं काम केलं, नाही तर मी तुमच्या गावात काम करू शकलो नसतो. पण तुम्ही पण इथं वाटेकरी बसलेली इथं असणार, याच्याबद्दल मला शंका नाही. पण नानांनी जे काम केलं, नानांनी दोन्ही क्षेत्रात उज्ज्वल काम केलं, हे त्याच्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य मी मला सांगितलं पाहिजे. पण हे उज्ज्वल काम दोन्ही क्षेत्रात नाना मी करू शकलो नाही, हे वैगुण्य पण सांगितलं पाहिजे. माझी राजकारणामध्ये नाना इतकी गती राहिलेली नाही. नाना राजकारणात खूप उशिरा आले, तेही समाजकारणातूनच राजकारणात गेले. मी समाजकारणातून अपघातानं राजकारणात 2 वेळा आलो. अपघातानं तुमच्या सगळ्यांच्या माहितीच आपण विसरत असतो. विस्मरण महत्त्वाचा भाग आहे, विसरले पाहिजे, चांगलं तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मी जालना आणि औरंगाबाद जिल्हा एकत्र असताना जिल्हा बँकेची निवडणूक लढलेली आहे, नानांना पण माहिती आहे. आणि सुदैवानं त्यावेळेला मी जालना जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हा एकत्रित बँकेचा उपाध्यक्ष होतो. हा अपघातही तुम्हाला सांगून टाकतो. पण मन रमलं नाही आणि पुन्हा एकदा अपघाताला सामोरं जावं लागलं. अनेकांना प्रसंग अवघड गेले. बापू पण बसलेले इथं, नानासाहेब देशमुख पण बसलेले आहेत. मी खासदारकीची निवडणूक लढवली, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे तुम्हाला कदाचित विसर पडला असेल, कैलास शेठ सुद्धा विरोधात होते त्यावेळेला. आम्ही विरोधात निवडणूक पण आनंदाने लढलो. आम्ही विरोधात निवडणूक लढून सुद्धा आमच्यामध्ये कुठलाही मतभेद तेव्हाही नव्हता, आजही नाही. आणि याचा विशेष आनंद आहे. आणि हे सगळं काम पुण्याईमुळं माझे आजोबा सखारामपंत पाटील, नानांना चांगला परिचय आहे. आणि माझं घर संपत काका बोराडे, हे संबंध समाजकारण आणि राजकारणाशी निगडीत होते. आजोबा तर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष पण होते. हा सगळा वारसा योगायोगाने मला मिळाला. पण त्याच्यातलं राजकारण वारशाने मी पुढं नेऊ शकलो नाही. पण मात्र समाजकारण मला पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही लोकांनी चांगली संधी दिली. आणि तुम्ही संधी दिल्यामुळं मला आज इथं सत्कारासाठी उभं राहण्याचा योग तुम्ही प्राप्त करून दिला. तुम्ही प्रत्येकजण या क्षणाचे साक्षीदार पण आहात आणि तुम्ही या क्षणाचे स्वतः भागीदार पण आहात, हे लक्षात घ्या. तुमच्या भागीदारीशिवाय मी हा सत्कार मिळवू शकलो नसतो आणि त्याचा मला आनंद पण मिळतोय. सत्काराबद्दल माझं थोडंसं विरोधात मत असतं नेहमी. त्याचं कारण असं, सत्कार झाले, सत्काराचा आनंद प्रत्येकाला होत असतो, मला पण होतो. पण सत्कार झाले की माणसाचे जमिनीवरचे पाय जरा वर यायला लागतात आणि मग माणूस मूळ काम सोडून देतो आणि सत्काराच्याच नादी लागतो. तो रोग जडू नये म्हणून मी थोडा सत्काराच्या विरोधात असतो. बऱ्याच वेळाला मी सत्कार टाळतो.
लग्न कार्यातले सत्कार तर मी आवर्जून टाळतो. लोकांना वाटत असेल की काय शिष्ट माणूस आहे, पण मी एक धोरणाचा भाग म्हणून ते स्वीकारलेलं आहे. आपणही मला समजून घेतलं, त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. तीर्थपुरीचा दिलीप इथं आलेला आहे, तो म्हणेल मी तिथं 4 वेळा भेटलो, तुम्ही नाव घेतलं नाही. अशी सगळी मंडळी येतं. ह्या सगळ्या गोष्टीचा नामोल्लेख एवढ्यासाठी केला कारण मी भाषण करायचं जे आहे ते माझं सगळं भाषण नाना करणार आहेत हे मला माहिती आहे. आणि म्हणून मी फक्त नावं घेण्यातच वेळ खर्च केलेला आहे. कारण मी जे भाषण करणार आहे, मी सांगणार जलसंधारणाचं तुम्हाला माहिती आहे, आणि ते नाना सगळं बोलणार आहेत त्यांच्या भाषणामधून. त्याच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही. मी सर्वांना, आपल्या सर्वांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.